आजचा पूर्ण युक्तिवाद खरं तर कपिल सिब्बल जे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे वकील आहेत त्यांच्याकडनं केला गेलेला आहे। आता नवी तारीख म्हणजे पुढची सुनावणी कधी होणार त्याची स्पष्टता कोर्टाकडनं थोड्याच वेळामध्ये किंवा रजिस्ट्रीकडनं त्याची तारीख सांगितली जाऊ शकते। सध्या ज्या पद्धतीने आज कपिल सिब्बलांचा युक्तिवाद होता तो पूर्ण युक्तिवाद जो आहे तो निवडणूक आयोगाच्या कामकाजावरती प्रश्न उपस्थित करणार होता। कपिल सिब्बल यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे की निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा शिंदे गटानं फायदा घेतलेला आहे असं कपिल सिब्बल म्हणाले आहेत। नरेश मस्के आहेत बोलण्यासाठी फायदा घेतला थेटपणे कपिल सिब्बलांचा युक्तिवाद। कपिल सिब्बल हे युबीटीचे वकील आहेत, ते त्यांचीच बाजू मांडणार। कपिल सिब्बल म्हणजे काही ब्रह्मवाक्य नाहीये ना, कपिल सिब्बल त्यांच्या अशिलाचीच बाजू मांडणार। शेवटी कपिल सिब्बल आहेत, त्यांना युबीटीने अपॉइंट केलेलं आहे त्यांची बाजू मांडण्याकरता, ते आमची बाजू मांडणार नाहीत। त्यामुळे ते तशा पद्धतीने त्यांच्याकडनं मस्के साहेब हा मुद्दा वारंवार पद्धतीने मांडला जातोय। इलेक्शन कमिशनने तुम्हाला ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह दिला त्याचा फायदा तुम्हाला आगामी काळामध्ये झाला हा त्यांचा। त्यांनी काय मुद्दा मांडावा, त्यांनी काय मांडलेला आहे याच्यावरचं आमचं ऑब्जेक्शन नसावं। लोकांच्या कोर्टामध्ये लोकांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा सत्तेवर बसवलेला आहे। जनाधार पूर्णपणे त्यांच्यासोबत आहे। आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य प्रचंड प्रमाणात एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे निवडून आलेले आहेत। लोकांच्या दरबारात, लोकांच्या कोर्टामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आणि सिद्ध केलेलं आहे। तुमच्या बाजूचा युक्तिवाद देखील कोर्टाकडनं सुनावणीची नवी तारीख पुढच्या आठवड्यातली असेल। नाही, जी काही सुनावणी होणार आहे ती आपल्या समोर येणारच आहे। आपली पहिली प्रतिक्रिया काय सर? हे बघा, कोर्टाच्या निर्णयावरती कोर्ट निर्णय देईल। लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांचं महाराष्ट्रातील लोकांनी नेतृत्व सिद्ध केलेलं आहे एवढंच मला म्हणायचं आहे। आणि लोकांच्या कोर्टामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं नेतृत्व शिवसेनेचं प्रूव्ह केलेलं आहे। बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घटना यावर आमचा पूर्ण विश्वास आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं आज संपूर्ण सुनावणी साधारणतः 1 ते 1.5 तास सुनावणी झाली। या सुनावणीमध्ये अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले। आमदार अपात्रतेच्या प्रकरणामध्ये जर बघितलं आपण तर यामध्ये राहुल नार्वेकरची चूक आहे असं ऑब्झर्वेशन नोंदवलं। हे बघा, हे सर्व मतं कपिल सिब्बल मांडतायत। मला हेच कळत नाही, कपिल सिब्बल म्हणजे जर ब्रह्मवाक्य असतं तर न्यायमूर्तींची अपॉइंटमेंट कशासाठी असती? सुप्रीम कोर्टचे न्यायमूर्ती त्याच्यावरती निर्णय देतील, ते त्यांची बाजू मांडतायत। यापूर्वी सुद्धा कपिल सिब्बलांनी अनेक विषयांमध्ये राम मंदिराचा निर्णय तुम्ही निवडणुका झाल्याशिवाय देऊ नका, 370 कलम रद्द करू नका, तिहेरी तलाक असेल त्या संदर्भात पण विविध मतं मांडलेली, म्हणजे ती मतं ब्रह्मवाक्य नव्हती ना। कोर्टाने ते निर्णय बदललेले आहेत। त्यामुळे कपिल सिब्बल यांचं मत म्हणजे ब्रह्मवाक्य नाहीये। शेवटी कोर्टाने असं विचारलं। कपिल सिब्बल यांच्याकडनं खरं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी पूर्णपणे आज युक्तिवाद केला गेलेला आहे। कपिल सिब्बल यांच्याकडनं अनेक मुद्दे सव्वा तास, खरं तर सव्वा तासापेक्षा अधिक काळ कपिल सिब्बल यांच्याकडनं हे सगळे मुद्दे जे आहेत ते कोर्टाच्या समोर मांडले गेल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। सिब्बल यांच्याकडनं हेच वारंवार पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे की ज्या पद्धतीनं घटना, पक्षाची घटना होती त्या घटनेच्या अनुषंगाने ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत किंवा पक्षाची घटना 18 सालची ज्या वारंवार ज्या 2018 सालच्या घटनेचा उल्लेख निवडणूक आयोगासमोर केला जातो की निवडणूक आयोगाने निर्णय देताना एकनाथ शिंदे यांना पक्ष देताना जी 2018 सालची घटना ग्राह्य धरली होती किंवा त्या घटनेचा उल्लेख केलेला होता, त्या घटनेच्या अनुषंगाने आजचे मुद्दे कपिल सिब्बल यांच्याकडनं मांडलं गेल्याचं बघायला मिळालेलं आहे। सव्वा तास, मी जसं म्हटलं तसं सव्वा तासापेक्षा अधिक काळ कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद कोर्टामध्ये पार पडलेला आहे। आजची सुनावणी संपल्याच्या नंतर कोर्टाकडनं कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये सुनावणीसाठी पुन्हा अशाच पद्धतीचा कालावधी जो आहे तो निश्चित केला जाऊ शकतो। कारण ज्या पद्धतीने काल आणि आज कोर्टानं दुपारी 2च्या नंतर सुनावणीसाठी वेळ ठेवलेला होता, त्याच पद्धतीनं पुढच्या आठवड्यामध्ये कोर्टाकडनं पुन्हा एकदा वेळ दिला जाऊ शकतो आणि त्यावेळी नेमका कशा पद्धतीने युक्तिवाद होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण ठाकरेंच्या पक्षाचा युक्तिवाद आता जवळपास संपत आलेला आहे असं आपण म्हटलं तर एक प्रकारे चुकीचं ठरू शकत नाही। शिंदे यांच्या पक्षाकडनं नेमकं आगामी काळामध्ये काय युक्तिवाद केला जातो हे देखील बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। निखिला, नक्कीच मंगळवार किंवा गुरुवारी पुढील सुनावणी होणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची आजची सुनावणी संपली असून पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवार किंवा गुरुवार यावेळेला ही सुनावणी होऊ शकते। शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भातली आता सुनावणी पुढील आठवड्यात होणारी आजची सुनावणी संपलेली आहे। मंगळवार किंवा गुरुवार या प्रकरणातली सुनावणी होणार आहे। सुनावणी पुढच्या आठवड्यात गेलेली आहे। कपिल सिब्बल यांनी काल आणि आज युक्तिवाद केलाय। तर आतापर्यंतचा युक्तिवाद आपण पाहूया। ज्या घटनेवर आमदार मंत्री झाला ती घटना नाकारू कशी शकता असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला।
2018च्या घटनेला आयोग असंवैधानिक कसं म्हणू शकतं? राजकीय पक्षच खरा, विधिमंडळ पक्ष हा संपूर्ण राजकीय पक्ष होऊ शकत नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय. विधिमंडळ पक्षानुसार निर्णय दिला तर ती वेगळीच समस्या, असंही सिब्बल यांनी म्हटलंय. आमच्या विरोधामध्ये निर्णय दिल्यानंतर आम्ही कोर्टामध्ये आलो, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. निवडणूक आयोगानं विधिमंडळात संख्येच्या आधारे चिन्ह दिलं, असं सिब्बल यांनी म्हटलंय. आम्हाला अपात्रता ठरवायची आहे, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. निवडणूक आयोगानं फक्त त्यांची संख्या बघून चिन्ह दिलं, असं सिब्बल यांनी म्हटलंय. निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रामध्ये नसतानाही चिन्ह दिलं गेलं, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. पक्षघटनेत सुधारणा झाल्याचं वेळोवेळी आयोगाला सांगितलं होतं, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. आम्ही निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू होईल, असं कोर्टानं म्हटलंय. सिब्बल यांनी कोर्टात पुन्हा एकदा सुभाष देसाई